हॅलो स्टुडंट्स, परत एकदा आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बीकॉम फर्स्ट इयरचा जो काही फायनल अकाउंट सोल ट्रेडरचं चालू केलं आहे, फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर, याच्यामध्ये नेक्स्ट व्हरायटी पाहणार आहोत. याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येईल. क्वेश्चन तिथून पाहून घ्या. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, एक ट्रायल बॅलन्स दिला आहे 3 कॉलमचा. पर्टिक्युलर्स रुपीज, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. याच्यामध्ये गुडविल, सेल्स, मशिनरी, पेटेंट्स, कॅरियेज, जनरल एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर डेटर्स दिला आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सांगितले, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेटमध्ये फॉर 3 इयर्स, 3 वर्षासाठी. दॅट इज हिडन ॲडजस्टमेंट आहे. 3 वर्षासाठी जाहिरात केली 3000 रुपये. 3 वर्षासाठी 3000, तर एका वर्षासाठी किती? 3000 भागाकारामध्ये 3 वर्ष इज इक्वल टू 1000 एका वर्षाचा असेल, आणि बाकीचं नेक्स्ट प्रीपेड जाहिरात असेल, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट असेल. नेक्स्ट पुढे सांगितलंय 10% बँक लोन. लास्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा हेच पाहिलं होतं. 10% बँक लोन, 10% बँक लोन आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे आणि ब्रॅकेटमध्ये सांगितले 1 जुलैला घेतला आहे. जुलै पासून डिसेंबर पर्यंत मंथ मोजायचे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 6 मंथ या ठिकाणी 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे. देन कॅपिटल सांगितलं फर्निचर, वेजेस. पुढे काय सांगितले, परचेस, स्टॉक, क्रेडिटर्स, प्रिंटिंग, इन्शुरन्स, लँड अँड बिल्डिंग. कमिशन दिलं आहे क्रेडिट बाजूला. विद्यार्थ्याचा क्वेश्चन होता, क्रेडिट बाजूला कमिशन दिलं. अरे लक्षात घ्या, क्रेडिट साईडला दिलं तर ते इन्कम असतं आणि इन्कम क्रेडिट साईडलाच दाखवतात, आणि डेबिट साईडला जर कमिशनची अमाऊंट ट्रायल बॅलन्स मध्ये जर दिलं तर कमिशन अलाव असतं, एक्सपेन्सेस असतो, आणि तो डेबिट बाजूलाच दाखवावा लागतो. ओके, फक्त तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये बघायचं वेदर इट शुड डिनोट ऑन डेबिट साइड ऑर क्रेडिट साइड. डेबिट साइडला जर दाखवलं तर इट इज ट्रीटेड ॲज एक्सपेन्सेस, आणि क्रेडिट साइडला जर दाखवलं तर ते आपल्यासाठी इन्कम आहे. मग एक्सपेन्सेस कुठं दाखवतो? डेबिट ऑल द एक्सपेन्सेस डेबिटला, आणि क्रेडिटला क्रेडिट ऑल द इन्कम्स. ओके, नेक्स्ट डिस्काउंट. आता बघा, डिस्काउंट डेबिटला दिलंय, हे डिस्काउंट अलाव आहे 800 रुपये. त्याच्यानंतर रिटर्न सांगितलं, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, दोन्ही साईडला अमाऊंट आहे कॅश इन हँड. नेक्स्ट सांगितलं आहे क्लोजिंग स्टॉकच्या 2 व्हॅल्यू दिल्या आहेत, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. ओके, कॉस्ट प्राइस सांगितले 26,000 आणि मार्केट प्राइस 24,000. दोन्ही मध्ये जी लेस असेल, विच एव्हर इज लेस, कॉस्ट ऑर एनआरव्ही, दॅट इज मार्केट व्हॅल्यू, विच एव्हर इज लेस, जे कमी आहे ते रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹10,000 वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000. इन्शुरन्स गुड्स ज्या डिस्ट्रॉय झाल्या व त्या गुड्स होत्या 10,000च्या, 10,000च्या गुड डिस्ट्रॉय झाल्या, आणि इन्शुरन्स कंपनी आयसीनं ₹6,000 द्यायचं ठरवलं. बघू काय ऍडजस्टमेंट करता येईल. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस सॅलरी, गुड्स वर्थ ₹2,000 वेअर विथड्रॉन फॉर पर्सनल यूज बट नॉट रेकॉर्डेड. रेकॉर्ड केलं नाही ड्रॉइंग, आता रेकॉर्ड करूया. नेक्स्ट सांगितलं आहे डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 10% आणि फर्निचर बाय 5%. ओके, अँड वी हॅव टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. ओके, चला मग सॉल्व्ह करूया 1 बाय 1. सगळ्यात आधी काय सांगितलं आहे, गुडविल सांगितलं आहे. गुडविल कुठे दाखवतो? असेट साईडला लिहा गुडविल. गुडविलची अमाऊंट सांगितली आहे 20,000, 20,000. नेक्स्ट पुढे काय सांगितलं आहे, सेल क्रेडिट साईडला लिहा. ट्रेडिंग अकाउंटच्या बाय सेल, बट त्याच्यावर रिटर्नची ऍडजस्टमेंट आहे. इनरलाच लिहूया 1,50,400, 1,50,400, 400. त्याच्यानंतर पुढे मशिनरी असेट आहे, असेट बाजूला, बट याच्यावरती ऍडजस्टमेंट सांगितली आहे डेप्रिशिएशनची. इनरलाच लिहा मशिनरी. अमाऊंट किती आहे? 80,000, 80,000. पुढं त्याच्यानंतर पेटेंट्स असेट्सच आहे, असेट बाजूला दाखवा. पेटेंट्स इंटॅन्जिबल 10,000. त्याच्यानंतर पुढे आहे कॅरियेज 8,600. कॅरियेज दिलं तर ते कॅरियेज इनवर्ड आहे असं समजायचं. टू कॅरियेज. अमाऊंट किती आहे कॅरियेजची? 8,600, 8,600. नेक्स्ट पुढं जनरल एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू जनरल एक्सपेन्सेस, अमाऊंट आहे 1,400. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी
किती आहेत इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस 6000. त्याच्यानंतर पुढे आहे डेटर्स असेट्स आहे. ऍडजस्टमेंट सांगितले का डेटर्स वरती? तर डेटर्स वरती ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला आरडीडी असतं डेटर्स वरती. डेटर्स 24,000. नेक्स्ट पुढे चला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 600. डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 600 रुपये. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट सांगितले. ती ऍडव्हर्टाइजमेंट सांगितली आपल्याला 3 वर्षासाठी. ओके, मग 3 वर्षासाठीची ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि टोटल अमाऊंट आहे 3000, 3000 रुपये फॉर द इयर. 3 वर्षासाठी 3000 रुपये. 3 वर्षासाठी जर 3000 रुपये असतील तर एका वर्षासाठी किती? डिवाइड बाय 3 करायला. 3000 डिवाइड बाय 3, 3 एक 3, 1000 हा या वर्षाचा करंट इयरचा एक्सपेन्सेस आहे. 3 वर्षासाठी 3000. जर 3000 5 वर्षासाठी असते तर 500 डिवाइड बाय 5. 6 वर्षासाठी असते तर डिवाइड बाय 6. जेवढा एक्सपेन्सेस आहे त्याच्या भागिले तुम्हाला किती वर्षासाठी ऍडव्हर्टाइजमेंट सांगितलं डिवाइड करायचं. फक्त 3 सांगितले, अमाऊंट आहे 3000. 3 वर्षासाठी म्हणून भागाकारामध्ये 3. या वर्षीचा खर्च किती? 1000. उरलेला जो 2000 आहे ते प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट असेल. लिहा ऍडव्हर्टाइजमेंट 3000, 3000 पूर्ण सांगितलंय, पण या वर्षाची किती आहे? पण प्रीपेड किती आहे काढा. प्रीपेड काढा अगोदर. प्रीपेड किती काढली आहे? 3000 या पूर्ण 3 वर्षाची, 1000 या वर्षाची, म्हणजे 2000 जे आहे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मायनस करा 1000, या वर्षाचा खर्च 1000. आणि प्रीपेड आहे म्हणून असेल स्लाइडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 2000 रुपये. क्लिअर आहे? नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे सांगितलंय दिवाळी चालू झाली. 10% बँक लोन, 10% बँक लोन सांगितलंय. बँक लोन लायबिलिटी साइडने टाकून द्या. 10% बँक लोन, 10% बँक लोन. किती घेतलंय बँकेकडून लोन? 60,000, 60,000 रुपयाचं बँकेकडून लोन घेतलंय आणि 1 जुलैला घेतलंय. ओके, वर्षभराचा अगोदर लोन काढून घ्या. 60,000 गुणाकारामध्ये 10% जर काढलं तर हे कट किती आलं? 6000. हे 12 महिन्यासाठी आहे. आपल्याला किती महिन्यापासून पाहिजे? जुलै पासून मंथ मोजा. टेकन ऑन 1 जुलै. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. किती मंथ साठी पाहिजे? 6th मंथ साठी, 6 महिन्यासाठी. आणि एका वर्षामध्ये 12 मंथ असतात म्हणून डिवाइड मध्ये 12 करा. किती येतं? 3000 येऊन जाईल. निव्वळ इंटरेस्ट ऍड करा याच्यामध्ये. ऍड इंटरेस्ट ड्यू 3000, 63,000. आणि हे इंटरेस्ट ड्यू प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ड्यू 10%. किती? 3000, 3000. ओके, वर्किंग मध्ये दाखवा. त्याच्यानंतर पुढे आहे कॅपिटल लायबिलिटीला. कॅपिटल अमाऊंट किती आहे? 1,40,000, 1,40,000. त्याच्यानंतर पुढे फर्निचर असेट आहे. याच्यावरती आपल्याला ऍडजस्टमेंट सांगितली आहे. ओके, असेटला लिहा फर्निचर. अमाऊंट किती आहे फर्निचरची? 40,200, 14,200. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? वेजेस. आपले जे काही एक्सपेन्सेस आहे, टू वेजेस आउटस्टँडिंग आहे का पहा. वेजेस आउटस्टँडिंग वेजेस आहे. इनरला लिहा ऍडजस्टमेंट आहे 28,000, 28,000. त्याच्यानंतर पुढे या वेजेस झाल्यानंतर पुढे काय? परचेस. इथंच परचेस अमाऊंट आहे 59,000, कारण याच्यावर रिटर्न आहे म्हणून इनरला लिहिलं 59,000. त्याच्यानंतर पुढं N9 आहे 59,000. पुढं आहे ओपनिंग स्टॉक. लिहावर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक सांगितलाय 20,800, 20,800.
त्याच्यानंतर पुढे सांगितले आहेत क्रेडिटर्स 40,000, क्रेडिटर्स 40,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, प्रिंटिंग, डेबिटला प्रॉफिट लॉसच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रिंटिंग अमाऊंट आहे 4,200. त्याच्यानंतर इन्शुरन्स, इन्शुरन्स सांगितला 2,600. त्याच्यानंतर पुढे लँड अँड बिल्डिंग असेट आहे. लँड अँड बिल्डिंग किती आहे, बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग 1,06,600, 1,06,600 ऍडजस्टमेंट आहे लँड अँड बिल्डिंग वरती. त्याच्यानंतर पुढे आहे कमिशन. कमिशन कुठे दिलं आहे ते पहा. कमिशन क्रेडिट साइडला दिलं आहे. कमिशन क्रेडिटला साइड दिलं आहे याचा अर्थ ते इन्कम आहे. ओके, क्रेडिटला दिलं आहे याचा अर्थ इन्कम आहे आणि इन्कम आपण क्रेडिट साइडला इनडायरेक्ट इन्कम दाखवतो बाय कमिशन. परत विचारू नका, कमिशन 800 रुपये. क्रेडिटला का दाखवलं तर क्रेडिट बाजूला आहे, क्रेडिट साइड इन्कमची असते म्हणून इन्कम साइडला. त्याच्यानंतर पुढे डिस्काउंट, आता डेबिट साइडला दाखवला आहे डिस्काउंट अलाव आहे. एक्सपेन्सेस आपल्यासाठी डेबिट ऑल द एक्सपेन्सेस लिहा टू डिस्काउंट. डिस्काउंट किती दिला आहे, अगेन 800. त्याच्यानंतर पुढे रिटर्न सांगितलं आहे. रिटर्न सांगितलं आहे सेल्स रिटर्न देतं डेबिट साइडला आणि परचेस रिटर्न देतं क्रेडिट साइडला. सेल्स रिटर्न किती आहे, मग पहिलं आहे 1,400 बाय रिटर्न 1,400 आणि इथून सुद्धा रिटर्न किती आहे, रिटर्न डेबिट साइडचं रिटर्न 1,000 ओनली 1,000. इतर राहतात 58,000 आणि इतर राहतील कॅल्क्युलेट करू 0.4 9 1,49,000 1,49,000. ओके, 1,49,000. चला, त्याच्यानंतर आता पुढे आणखी कोणता आयटम राहिला का आपला, तर कोणताच नाही. ओके, चला मग आता ऍडजस्टमेंट नंबर 1. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितले दोन अमाउंट क्लोजिंग स्टॉकच्या देतात कधी कधी, आणि ज्या दोन अमाउंट दिल्या मार्केट प्राइस कॉस्ट प्राइस विचेवर इज लेस, जी कमी आहे ती दाखवून द्या अमाउंट. पहिला आहे क्लोजिंग स्टॉक लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 24 आणि 26 दिला आहे विचेवर इज लेस, जे कमी आहे ते बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करा 24,000 24,000. ओके, आणि बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 24,000. त्याच्यानंतर पुढे चला, गुड्स वर्थ ₹10,000 10,000 रुपयाचे गुड्स होते. ओके, जळाले. इन्शुरन्स कंपनीनं 6,000 देण्याचं काय केलं, क्लेम ऍडमिट केला. ठीक आहे, 10,000 चे गुड्स होते. 10,000 चे गुड्स पैकी 6,000 आयसी न काय झालं, आग लागली गोडाऊन मध्ये आग लागली आणि 10,000च्या गुड्स या ठिकाणी जळून खाक झाल्या. त्या गुड्सचा इन्शुरन्स काढलेला होता, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी आली. इन्शुरन्स कंपनीने इन्स्पेक्शन केलं आणि पाहिलं खरंच गुड्स जळाले आहेत का, हो जळाले आहेत. मग इन्शुरन्स कंपनीनं 10,000 च्या ऐवजी पूर्ण पैसे देणार नाहीत तर ऍव्हरेज क्लॉज नुसार त्यांनी काढलं 6,000 चा क्लेम आम्ही ऍडमिट करतो. ओके, 10,000च्या जळाल्या तर 6,000 इन्शुरन्स कंपनी देणार आहे. उरलेले 4,000 जे झाले राहिले ते आपला नेट लॉस झाला. ओके, 3 इफेक्ट होतील याचे, 10,000 6,000 आणि 4,000. नेट लॉस किती झाला, 4,000. नेट लॉस आपल्यासाठी लॉस आहे, लॉस डेबिटला टाकतो प्रॉफिट लॉसच्या. टू नेट लॉस ऑन किंवा नेट लॉस बाय फायर करा, नेट लॉस बाय फायर. फायर मुळे नेट लॉस झाला 4,000. एक इफेक्ट, गुड्स किती रुपयाच्या जळाल्या, 10,000. क्रेडिट साइडला दाखवा ट्रेडिंगच्या बाय गुड्स डिस्ट्रॉयड, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. फायर मुळे गुड्स डिस्ट्रॉय झाल्या कितीच्या, 10,000च्या.
आणि इन्शुरन्स कंपनीनं क्लेम कितीचा दिला 10,000 चा असेट आहे, असेटला इन्शुरन्स कंपनी किंवा क्लेम ऍडमिट इन्शुरन्स कंपनी क्लेम ऍडमिट ₹6,000 6,000 तीन इफेक्ट झाले. एक क्लेम ऍडमिट बॅलन्स शीटच्या असेट साइडला, नेट लॉस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि गुड्स जळाल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर पुढे चला, आउटस्टँडिंग वेजेस 5,000 अँड सॅलरी 4,000. आउटस्टँडिंग वेजेस आहे, ऍड करा. आउटस्टँडिंग वेजेस किती आहे? आउटस्टँडिंग वेजेस आहे 5,000 5,000 28 आणि 5 33,000 33,000. ओके. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी दिलंच नाही, मग सरळ लिहा आउटस्टँडिंग सॅलरी ₹4,000 4,000 आणि इकडं दोन्ही आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग सॅलरी. वेजेस आहे 5,000, सॅलरी आहे 4,000. नेक्स्ट पुढं, गुड्स वर्थ ₹2,000 were withdrawn by owner for his personal use but not recorded. ड्रॉइंग आहे बट ड्रॉइंग आणखी रेकॉर्ड केली नाही. आता रेकॉर्ड करू. ड्रॉइंग आहे, लेस करा इथून. ड्रॉइंग किती रुपये ड्रॉइंग केली त्यांनी? 2,000 2,000 रुपये कॅपिटल मधून लेस केले 1,38,000 38,000 आणि तेवढ्या रुपयाच्या गुड्स विथड्रॉन केल्या. ठीक आहे, गुड्स विथड्रॉन केल्या आहेत म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स विथड्रॉन बाय पर्सनल यूज 2,000. ओके, दोन्ही इफेक्ट. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन सांगितले 10% मशिनरी, फर्निचर वरती आणि बिल्डिंग वरती 5%. मशिनरी वरती 10% काढा, लेस डेप्रिशिएशन 10% काढा. 10% जर काढलं तर 8,000 येऊन जाईल. 8,000 याच्यातून मायनस करा, येऊन जाईल 72,000 72,000. त्याच्यानंतर फर्निचर वरती सांगितलं आहे 2%. फर्निचर 2% फर्निचर वरती 5%. डेप्रिशिएशन ऍट 5%. 5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा. फर्निचर वरती 710 रुपये येईल, 710 रुपीज. आउटरला अमाऊंट येऊन जाईल 13,490 13,490. आणि बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग मधून सुद्धा डेप्रिशिएशन 5% मायनस करा. 5% जर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं आपण तर 5,330 रुपये येईल. 5,330 रुपीज येईल. मायनस करा त्याच्यातून 1,01,270 1,01,270 रुपये येईल. आणि हे डेप्रिशिएशन प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू डेप्रिशिएशन ऑन कशावरती? फर्निचर, बिल्डिंग अँड मशिनरी. मशिनरीचं 8,000, फर्निचरचं झालं 710 आणि बिल्डिंग 5,330 रुपये. ओके, या ठिकाणी अशा प्रकारचं टोटल येऊन जाईल. आता काय करायचंय, कॅल्सी घ्यायचं आणि कॅल्सी मध्ये सरळ टोटल चालू करायची. आता सध्या कॅल्सी मध्ये चला, क्रेडिट साइड क्लोज करा. क्रेडिट साइड जर क्लोज केली आपण, 1,49,000 प्लस 24,000 प्लस 10,000 प्लस 2,000 1,85,000 1,85,000. इकडे सुद्धा 1,85,000. डेबिट साइड मायनस करा याच्यामधून 20,800 मायनस 58,000 मायनस 8,600 मायनस 33,000. ग्रॉस प्रॉफिट आला 64,600. टू ग्रॉस प्रॉफिट
64,600. ग्रॉस प्रॉफिट इकडे ट्रान्सफर करा प्रॉफिट लॉस मध्ये बाय ग्रॉस प्रॉफिट 64,600. टोटल जर केली आपण तर टोटल किती येईल बघा 64,600 प्लस 800 आलं 65,400. 65,400. ओके. आता हे डेबिट साइड पूर्णपणे मायनस करा. तुमचा जो काय नेट प्रॉफिट येईल तो येईल 23,760 टू नेट प्रॉफिट 23,760. हे सगळे एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर बरोबर तुमचा 23,760 प्रॉफिट येईल. प्रॉफिट ऍड करा कॅपिटल मध्ये ऍड नेट प्रॉफिट 23,760 760 1,38,000 प्लस 23,760 1,61,000 1,61,760. ओके. चला याच्यामध्ये 63,000 प्लस 40,000 प्लस 9,000 लायबिलिटी 2,73,760 बरोबर आहे. लायबिलिटी आली आपली लायबिलिटी साइड 2,73,760. इकडे सुद्धा तेवढीच येईल 2,73,760 रुपये. टॅली होऊन जाईल दोन्ही अकाउंट्स तिन्ही बॅलन्स शीट दोन्ही साइड्स. काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगायचे किंवा आपल्या ग्रुपवर सांगायचे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांमध्ये शेअर करा आपल्या सगळ्या. आता जे काय अकाउंट्स आहे ते आपल्याला इथे शिकायचे आहे. प्रत्येक व्हिडिओसाठी अपडेटसाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि पाहून घ्या व्हिडिओ. समजत नसेल तर कसं सांगा. समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांमध्ये ते शेअर करा.